नमस्कार, मी सुमित्रा भगत, सरस्वती मंदिर संस्था संचलित सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला सोलापूर येथे हिंदी आणि भूगोल या दोन विषयाचे अध्यापन करते। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील प्रकरण 2 अंतर्गत हालचाली हा पाठ अभ्यासणार आहोत। तर चला मित्र हो, आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। अंतर्गत हालचाली। अंतर्गत हालचाली म्हणजे भूगर्भातील हालचाल। या हालचाली होण्याची कारणे काय, तसेच यामुळे भूपृष्ठावर काय परिणाम होतात हे आपण या पाठात अभ्यासणार आहोत। तर या हालचालीचे आधी आपण प्रकार पाहूया। अंतर्गत हालचालीचे 2 प्रकार आहेत। पहिला म्हणजे मंद भू हालचाली, ज्यामुळे पर्वतांची, खंडांची व पठारांची निर्मिती होते। आणि दुसरा प्रकार म्हणजे शीघ्र भू हालचाली, ज्यामुळे भूकंप, ज्वालामुखी यासारख्या आपत्ती येतात। तर आधी आपण शीघ्र हालचालींमुळे कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती येतात ते पाहू। जसे उदाहरणार्थ भूकंप। हे भूकंप कोणकोणत्या ठिकाणी होतात। भारतात सुद्धा अनेक भूकंप क्षेत्रे आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नगर हा परिसर सुद्धा भूकंप क्षेत्र म्हणून ओळखला जातो। भूकंप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येत असते। अशा प्रकारची एक बातमी या प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेली आहे। मृत्यूचे तांडव हा भूकंप नेपाळमध्ये झालेला आहे, पण त्याचे परिणाम आजूबाजूच्या देशावर सुद्धा झालेले या बातमीमध्ये दिसत आहे। भारत, तिबेट, बांगलादेश, म्यानमार यासारख्या देशांमध्ये ह्याचा परिणाम झालेला आपण या बातमीमध्ये वाचत आहोत। या भूकंपात नेपाळमध्ये किती जणांचा बळी गेला, त्याची तीव्रता किती होती, तसेच खूप मोठ्या प्रमाणावर प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे हे या बातमीत दिलेले आहे। भूपृष्ठावर व भूपृष्ठाखाली काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात। जसे महापूर, वादळे, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक। आणि या नैसर्गिक घडामोडींनाच आपण नैसर्गिक आपत्ती असे म्हणतो। यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा होते। तर मुलांनो, प्रत्यक्ष अंतर्गत हालचालींचा अभ्यास करण्यापूर्वी आपण आधी 2 कृती पाहून घेऊ। कृती 1, आकृतीत दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर ठेवा। त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा। आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या। काय होते त्याचे निरीक्षण करा। निरीक्षणाच्या आधारे चर्चा करा। ठेवलेल्या वह्यांमधील एक वही चटकन काढून घेतली तर वरील वह्यांमध्ये हालचाल निर्माण होऊन वह्यांचा वरचा थर खाली आला। त्यामुळे वरच्या वह्यांमध्ये हालचाल निर्माण होऊन अस्थिरता निर्माण झाली। त्याचा परिणाम म्हणून वह्यांच्या वर उभ्या केलेल्या वस्तूंमध्ये हालचाली निर्माण होऊन कोसळल्या। कृती 2, आकृतीत दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर ठेवा। त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा। आकृतीत दाखवल्याप्रमाणे या गठ्ठ्याला हळूच धक्का द्या व निरीक्षण करा। त्यानंतर पुन्हा जोराचा धक्का द्या। काय होते त्याचे निरीक्षण करा। गठ्ठ्याला हळूच धक्का दिल्यानंतर वह्यांमध्ये हालचाल निर्माण होऊन अस्थिरता निर्माण झाली। त्याचा परिणाम म्हणून वह्यांच्या वर उभ्या केलेल्या वस्तूंमध्ये हालचाल निर्माण होऊन काही वस्तू कोसळल्या, परंतु नंतर जोराचा धक्का दिल्याने सर्वच वस्तू कोसळल्या। आता पाहिलेल्या दोन्ही कृतीवरून आपल्या असे लक्षात येईल की पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे अस्थिरता निर्माण होते आणि यामुळेच भूपृष्ठावर काही नैसर्गिक घडामोडी होत असतात। जसे भूकंप आणि ज्वालामुखी या दोन्ही घटना म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी या दोन्ही घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात। ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होत असते। प्रावरणाचा विस्तार खोलीनुसार 33 किलोमीटर ते 2865 किलोमीटर इतका असतो।
भूपृष्ठांतर्गत हालचाली प्रामुख्याने प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय? तर उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्सर्जित होतात. असे गुणधर्म असणाऱ्या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ आपण म्हणत असतो. जसे युरेनियम, थोरियम, रेडियम इत्यादी. अशा प्रकारच्या प्रचंड ऊर्जेच्या ऊर्जा लहरी तयार होतात. या ऊर्जा लहरी जमिनीच्या आतील भागातून म्हणजे अंतर्गत भूभागातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. आता आपण अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण पाहू. मुलांनो, या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण गती, दिशा आणि भूरूपे यावरून या आधारे केले जाते. तर या वर्गीकरणाचा पहिला आधार जो आहे तो म्हणजे गती. तो आपण आधी पाहू. गती म्हणजे काय? तर अंतर्गत निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, भू अंतर्गत निर्माण होणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेची गती. तर ही गती कशी आहे? मंद आहे की शीघ्र आहे? जर मंद असेल तर यामुळे पर्वत आणि खंड यांची निर्मिती होते, आणि जर शीघ्र असेल तर यामुळे भूकंप आणि ज्वालामुखी या नैसर्गिक घडामोडी घडतात, आणि या घडामोडींना आपण नैसर्गिक आपत्ती असे म्हणतो. तर वर्गीकरणाचा आता आपण दुसरा प्रकार बघू, दुसरा आधार बघू. तो आहे दिशा. तर दिशा म्हणजे काय? अंतर्गत निर्माण होणारी जी भू अंतर्गत निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कोणत्या दिशेने वाहते त्यानुसार त्याच्या हालचाली होत असतात. मग ह्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे क्षितिज समांतर हालचाली आणि दुसरा प्रकार म्हणजे ऊर्ध्वगामी व अधोगामी हालचाली. ऊर्ध्वगामी हालचाल म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या वरच्या दिशेने होणाऱ्या हालचाली ज्या आहेत त्याला आपण ऊर्ध्वगामी हालचाली म्हणतो, आणि भूपृष्ठांतर्गत निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे वहन जेव्हा खालच्या दिशेने होते तेव्हा त्याला अधोगामी हालचाली असे म्हणतात. आणि आता वर्गीकरणाचा तिसरा आधार म्हणजे भूरूपे. पृथ्वीवर जी विविध रूपे आहेत त्याला भूरूपे असे म्हणतात. जमिनीची जी विविध रूपे आहेत त्याला आपण भूरूपे असे म्हणतो. उदाहरणार्थ खंड, पर्वत, दऱ्या आणि डोंगरे इत्यादी. ह्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे पर्वतजन्य हालचाली आणि दुसरा म्हणजे खंडजन्य हालचाली. पर्वतजन्य हालचालींमुळे वलीकरण आणि प्रस्तरभंगाची क्रिया घडून येते, तर खंडजन्य हालचालींमुळे खंड आणि पठार ह्यांची निर्मिती होते. आता आपण मंद भू हालचालींविषयी सविस्तर माहिती घेऊ. मुलांनो, आपल्याला मंद या शब्दावरूनच या भू हालचालीचे स्वरूप समजते. मंद म्हणजे सावकाशपणे होणाऱ्या हालचाली. या हालचालींचे परिणाम भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात दिसून येतात. ते या तक्त्यावरून लक्षात येते. मुलांनो, या आकृतीवरून लक्षात येईल की ऊर्जा लहरींची दिशा दोन प्रकारे आहे. एक म्हणजे एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी. यातून कठीण खडकावर दाब पडून ते भंग पावतात, तर मृदू खडकावर दाब पडून खडकाला वळ्या म्हणजेच घड्या पडतात. तर दुसरी दिशा म्हणजे एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी. त्यांच्या एकमेकांविरुद्धच्या दिशेच्या ऊर्जेमुळे खडकांवर ताण पडतो. त्यामुळे कठीण खडकांमध्ये प्रस्तरभंग होतात आणि मृदू खडकांमध्येही अशा प्रकारे प्रस्तरभंग होतात. मुलांनो, आता आपण मंद भू हालचालींमुळे पर्वत आणि खंडांची निर्मिती कशी होते ते पाहू. म्हणजेच पर्वत निर्माणकारी हालचाली याविषयी थोडी माहिती घेऊ. प्रथम मंद भू हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती कशी होते हे आपण प्रयोगाद्वारे जाणून घेऊ. तर मुलांनो, आता आपण पर्वत निर्माणकारी हालचाली पाहण्यापूर्वी आपल्याला एक कृती दिली आहे
ती पाहू. कागदाची साधारण 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. कृतीप्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली तर त्यावेळी पट्टीवर दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला. परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. अशा या घड्या पडून भूपृष्ठावर काही पर्वतांची निर्मिती झालेली आहे. त्यातला पहिला प्रकार आपण पाहू तो म्हणजे वली पर्वत. ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात. परिणामी पृष्ठभाग वर उचलला जातो आणि वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली पर्वत, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. तर मुलांनो, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे वलीकरणाची क्रिया होत असते. एखाद्या पर्वताचा भाग वलीकरण झाल्यावर कसा दिसतो हे आकृतीवरून आपल्याला लक्षात येते. या आकृतीमध्ये हिमालय या वली पर्वताची प्रतिमा दाखवली आहे. अशाच प्रकारे एकमेकांकडे येणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे मृदू म्हणजे मऊ खडकांवर दाब पडून वली पर्वतांची निर्मिती होत असते. तर आता आपण एकमेकांविरुद्ध म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या ऊर्जा लहरींमुळे खडकांवर काय परिणाम होतात याची माहिती घेऊ. यासाठी आपण एक प्रयोग करून येथे पाहू. तर मुलांनो, गटपर्वत आणि खचदरी यांची निर्मिती पाहण्यापूर्वी आपल्याला एक कृती दिली आहे ती आपण पाहू. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा, दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. कृतीप्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी दोन टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होऊन पट्टी तुटते. अगदी अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा विरुद्ध दिशेने हालचाली होतात तेव्हा ताण निर्माण होऊन भूकवचाला तडे जातात. तर आता आपण गटपर्वताविषयी माहिती घेऊ. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा भूपृष्ठापासून वर उचलला जातो तेव्हा हा वर उचलला गेलेला भाग एखाद्या ठोकळ्याप्रमाणे दिसतो. हा ठोकळ्यासारखा दिसणारा जो भाग असतो तो भूपृष्ठापासून उंच दिसतो म्हणून त्याला पर्वत, आणि तो ठोकळ्यासारखा दिसतो किंवा गटासारखा दिसतो म्हणून त्याला गटपर्वत असे म्हणतात. याचा माथा सपाट असतो. सुरुवातीच्या काळात त्यावर शिखरे नसतात, उतार तीव्र असतात. याचे उदाहरण म्हणजे युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार. तर मुलांनो, गटपर्वतानंतर आता आपण पुढचे भूरूप पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहू. मुलांनो, 3 समान आकाराच्या वह्या घ्या. त्या टेबलावर 2-3 सेंटीमीटर अंतर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा आणि काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. तर दोन्ही वह्या बाजूला केल्यामुळे मधली वही खाली सरकली व त्यांच्यात असलेली जी सलगता आहे ती नष्ट होऊन वर खाली वर असे स्वरूप प्राप्त झाले. तर मुलांनो, अशाच प्रकारे भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा विरुद्ध दिशेने होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो आणि हा ताण वाढल्यामुळे खडकांना तडे पडतात. त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूचे खडक सरकतात. भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो आणि अशा खचलेल्या खोलगट भागालाच खचदरी असे म्हणतात. उदाहरणार्थ नर्मदा नदीची खचदरी. नर्मदा नदीच्या खचदरीमुळे भारताच्या पठारी प्रदेशाचे 2 भाग झालेले आहेत. ते म्हणजे उत्तरेकडचे उत्तर भारतीय पठारी प्रदेश
आणि दक्षिणेकडचे दक्षिण भारतीय पठारी प्रदेश. तसेच आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील ऱ्हाईन नदीची खचदरी ही सुद्धा खचदरीची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे मंद भूहालचालींमुळे पर्वतांच्या विविध प्रकारांची आणि खचदरीची निर्मिती कशी होते ते आपण पाहिलेले आहे. तर मुलांनो, आता आपण मंद भूहालचालींमुळे खंडांची निर्मिती कशी होते ते पाहणार आहोत. म्हणजेच खंड निर्माणकारी हालचाली याविषयी माहिती घेणार आहोत. मंद भूहालचाली ऊर्ध्वगामी व अधोगामी दिशेने होतात. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा केंद्रापासून भूकवचाकडे होतात. यामुळे भूकवचाचा विस्तीर्ण म्हणजे खूप मोठा भाग वर उचलला जातो किंवा खाली खचतो. हा भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेला तर खंडाची निर्मिती होते. म्हणूनच या हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. यामुळे विस्तीर्ण पठारे सुद्धा निर्माण होतात. परंतु मूळचा भूभाग जर खाली खचला तर समुद्र सपाटी खाली जातो आणि सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. आता आपण शीघ्र भूहालचालींमुळे कोणकोणत्या घडामोडी होतात ते पाहू. शीघ्र भूहालचालींमुळे भूकंप आणि ज्वालामुखी या घडामोडी होतात. तर प्रथम भूकंप या घडामोडीविषयी थोडी माहिती घेऊ. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो आणि हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो आणि तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात आणि यामुळे भूपृष्ठ कंप पावते. यालाच आपण भूकंप असे म्हणतो. म्हणजे जमीन हादरणे, जमिनीला तडे जाणे, यामुळे यालाच आपण भूकंप असे म्हणतो. भूकंप जेव्हा होतो तेव्हा जमिनीला तडे जातात, जमीन हादरते, इमारती कोसळतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा होऊ शकते. तर आता प्रथम भूकंपाची कारणे कोणती आहेत, म्हणजे भूकंप कोणत्या कारणामुळे होतो ते पाहू. एक म्हणजे भूपट्ट सरकणे. दुसरा आहे भूपट्ट एकमेकांवर आदळणे. नंतर भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे आणि ज्वालामुखीचे उद्रेक होणे ही आहेत भूकंपाची कारणे. तर आता आपण भूकंप झाल्यानंतर त्याचे भूपृष्ठावर काय परिणाम होतात ते पाहू. जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळेला भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा या विरुद्ध विहिरी कोरड्या सुद्धा पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खाली खचतात. तसेच सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी सुद्धा होऊ शकते. तसेच हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात तर इमारती कोसळून जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा होते. तसेच वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि संदेश वहन व्यवस्था सुद्धा कोलमडू शकते. मुलांनो, 7 प्रमुख भूपट्ट कोणती आहेत, त्यांची नावे तुम्हाला माहित आहेत का? तर त्यांची नावे आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका. हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत आणि या भूपट्टांवर खंड व महासागर पसरलेले आहेत. आता आपण भूकंप नाभी किंवा भूकंपाचे केंद्र कशाला म्हणतात ते पाहू. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो आणि हा ताण भूकवचात जेथे मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेच भूकंपाचे केंद्र असते आणि या केंद्रालाच भूकंप नाभी असे म्हणतात. तर आता आपण भूकंपाचे अपिकेंद्र म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती घेऊ. भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण जेथे भूकंपाचा धक्का
सर्वात प्रथम म्हणजे सर्वात आधी जाणवतो, भूपृष्ठावरील अशा केंद्राला भूकंपाचे अपिकेंद्र असं म्हणतात. हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. भूकंप नाभीकडून ताणमुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. तर मुलांनो, आता आपण या भूकंप लहरींचे प्रकार किती आहेत ते पाहू, त्याची थोडी माहिती घेऊ. भूकंप लहरींचे 3 प्रकार आहेत: प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी. तर प्रथम आपण प्राथमिक लहरींविषयी जाणून घेऊ. प्राथमिक लहरींना प्रायमरी किंवा पी वेव्हज असेही म्हणतात. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वात आधी पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी असं म्हणतात. यांच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असे सुद्धा म्हणतात. यामुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे होतात. या लहरी घन, द्रव, वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. या लहरी पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात प्रवास करतात. तर आता दुय्यम लहरी म्हणजे काय ते पाहू. दुय्यम लहरींना सेकंडरी किंवा एस वेव्हज असेही म्हणतात. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी असे सुद्धा म्हटले जाते. या लहरींचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती यांची हालचाल वर खाली होते. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात. यानंतर आपण भूपृष्ठ लहरींविषयी जाणून घेऊ. या लहरींना सरफेस किंवा एल वेव्हज असेही म्हणतात. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर येऊन पोहोचल्यावर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत भूकवचात प्रवास करतात आणि या अतिशय विनाशकारी असतात. तर मुलांनो, आता आपण भूकंप मापन यंत्राविषयी माहिती घेऊ. भूकंप लहरींची नोंदणी भूकंप मापन यंत्रावर होते. हे यंत्र सिस्मोग्राफ म्हणून ओळखले जाते. या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता आपल्याला कळते. या आकृतीत भूकंप मापन यंत्र व त्यावर होणारा आलेख येथे दर्शविला आहे. भूकंप तरंगांची किंवा लहरींची तीव्रता मोजण्याचे प्रमाण डॉक्टर चार्ल्स रिश्टर यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी शोधले. म्हणून रिश्टर यांच्या नावावरूनच भूकंपाची तीव्रता ही रिश्टर या स्केलमध्ये मोजली जाते. अलीकडील नवीन तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आली आहे, ज्याच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरींची तीव्रता सुद्धा मोजता येते. आता शीघ्र भूहालचालींमुळे होणाऱ्या घडामोडींपैकी ज्वालामुखी या घडामोडीविषयी आपण थोडी माहिती घेऊ. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, धूळ म्हणजे घन, धूर म्हणजे वायू असे हे पदार्थ बाहेर पृथ्वीच्या पृष्ठभागावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ तसेच अनेक विषारी तसेच ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. पृथ्वीच्या भूगर्भात असलेला शिलारस जेव्हा भूपृष्ठावर येतो तेव्हा त्याला लाव्हारस असे म्हटले जाते. तर मुलांनो, आता आपण ज्वालामुखीचे प्रकार पाहूया. ज्वालामुखीचे उद्रेकाच्या स्वरूपानुसार आणि उद्रेकाच्या कालावधीनुसार प्रकार केले जातात. तर प्रथम आपण उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे प्रकार पाहू. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे 2 प्रकार होतात. एक म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा म्हणजे भेगीय ज्वालामुखी. तर पहिला प्रकार जो आहे केंद्रीय ज्वालामुखी, तो आधी आपण पाहू. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. त्याला केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात.
भूपृष्ठावरील लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. याचे उदाहरण म्हणजे जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो. आता आपण उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचा दुसरा प्रकार बघू, भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून म्हणजे भेगांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या म्हणजेच भेगांच्या दोन्ही बाजूला पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. याचे उदाहरण म्हणजे भारतातील दख्खनचे पठार. तर मुलांनो, आता आपण उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार पाहू. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. एक म्हणजे जागृत ज्वालामुखी. वारंवार उद्रेक होणारा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली. तसेच भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. तर दुसरा प्रकार म्हणजे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी हा ज्वालामुखी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. तिसरा प्रकार म्हणजे ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता पण नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी. याचे उदाहरण म्हणजे टांझानियातील किलीमांजारो. आता आपण ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर भूपृष्ठावर काय परिणाम होतात ते पाहू. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित आणि वित्त हानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेला त्सुनामी लाटा निर्माण होतात. तसेच ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात आणि त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. तसेच ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीकही बनते आणि लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवीन भूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्ट सुद्धा होऊ शकते. तसेच मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण सुद्धा होतात. तर मुलांनो, हा पाठ येथेच संपलेला आहे. अपेक्षा करते तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पाठासह पुन्हा आपली भेट होईल. धन्यवाद.